नमस्कार, मी शीतल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चीजी आणि खूपच इझी अशी रेसिपी. तर ह्या रेसिपीला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडेल. तर सगळ्यात आधी फिलिंगसाठी इथे मी उकडलेला बटाटा, उकडलेला मक्का, कांदा आणि शिमला मिरची घेतली आहे. आता आपण हे जे बटाटा आहे त्याला व्यवस्थित मॅश करून घेऊया. बटाटा मॅश करून झाला की त्याच्यानंतर उकडलेला मक्का ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यामध्ये नंतरला आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून झाल्यानंतर शिमला मिरची ह्याच्यामध्ये टाकायची. तुम्ही इतर कोणत्याही भाज्या ह्याच्यामध्ये टाकू शकता. नंतरला मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकला आहे. चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ऑरेगनो मिक्स करायचं आहे. ऑरेगनो किंवा तुम्ही मिक्स्ड हब पण याच्यामध्ये यूज करू शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 चमचे मेयोनीज टाकलेला आहे. मेयोनीज टाकून झाल्यानंतर इथे मी मोझरेला चीजचा वापर केला आहे. तुम्ही इतर कोणत्याही चीजचा वापर करू शकता. नंतरला त्याला व्यवस्थित करायचं आहे मिक्स, आणि मिक्स केल्यानंतर ही जी आतली टॉपिंग्स आहे ती आपली रेडी होऊन जाईल. सो व्यवस्थित त्याला आधी मिक्स करा आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाका. जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर इथे मी गहू घेतला आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 कप गव्हाचं पीठ तर 2 कप रवा असं प्रपोर्शनमध्ये आपल्याला करायचं आहे. नंतरला ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीसाठी मळतो त्याप्रमाणे. त्याच्यानंतर असा गोळा घ्या, त्याची अशी आपण जसं चपाती करतो त्याप्रमाणे करून घ्या. नंतरला त्याला आपल्याला साईडला असं चौकोनी कट करून घ्यायचं आहे. चौकोनी कट करून झाल्यानंतर मधोमध भाग करायचे आणि त्याचे असे 4 पीसेस करून घ्यायचे. 4 पीसेस करून झाले की एक पोर्शन साईडला घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण जे फिलिंग रेडी करून ठेवलं होतं ते ठेवायचं आणि मग नंतरला त्याला असं कवर करून घ्यायचं. कवर केल्यानंतर त्याला व्यवस्थित साईडने असं हाताने प्रेस करा, पाणी लावा आणि थोडंसं चांगलं दिसावं म्हणून फॉगने त्याला असं साईडने डिझाईन करा अँड इट्स रेडी. मग त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे. तर इथे मी असे 5 रेडी करून ठेवलेले आहेत आणि रेडी करून झाल्यानंतर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 करून तुम्ही असे त्याला फ्राय करू शकता. हे मैद्याचे पण बनवू शकता, पण गव्हाचे बनवले तर जरा जास्त चांगले लागतील. आणि जसं की तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित फ्राय झाले आणि बाकीचे होते ते सुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारे हे रेडी आहे आणि ट्रस्ट मी खायला हे खूपच जास्त चांगलं लागतं. सो तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करा.